राम राम मंडळी, मी हर्ष देसाई तुमच्या सारांचे उदरभरणमध्ये स्वागत करतो। चकली हा दिवाळीच्या फराळातला आपला सर्वांचाच आवडता फराळ आहे आणि आज ही चकली कशी परफेक्ट बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण इकडे सर्वप्रथम 3 कप पाणी उकळत ठेवलं आहे। तोपर्यंत आपण इकडे 3 कप भाजणी घेतली आहे चकलीची। ही भाजणी कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे। यात आता आपण 2 चमचे मिरची पावडर टाकत आहोत। 1 टीस्पून ओवा, 1.5 टीस्पून तीळ, हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे। आपलं पाणी आता छानपैकी उकळलं आहे। यात आता आपण 1 टीस्पून तूप टाकत आहोत। तूप भरपूर नाही टाकायचे, नाहीतर मग आपली चकली ही तुटते। स्वादानुसार मीठ, हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे। आता आपण हा गॅस बंद करून घेऊया आणि यात हे भाजणीचं पीठ टाकूया। हे आता आपण व्यवस्थितपणे मिक्स करूया। आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत 1-2 मिनिटांसाठी आणि छान अशी या पिठाला वाफ येऊ देऊया। आपलं पीठ आता छानपैकी थंड झालं आहे आणि आता आपण ते व्यवस्थितपणे मळून घेऊया। जर आपल्याला गरज लागली तर आपण थंड पाण्याचा हात लावायचा आहे। आपण आपलं तेल इकडे तापवून घेतलं आहे। आता आपण चकल्या पाडायला घेऊया। हे पीठ पुन्हा एकदा असं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मग ते चकलीच्या साच्यात टाकायचे। ह्या चकल्या आपण पेपरवरती पाडायच्या आहेत। याप्रमाणे या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। आपल्या छान अशा चकल्या पाडून झाल्या आहेत। आता आपण त्या तळून घेऊया। या अशा अलग्या हाताने उचलायचं आणि हळूच तेलामध्ये सोडायचे। एक एक करून आपण सगळ्या चकल्या तेलात टाकून घेऊया। आपल्या चकल्या आता आपण उलटवून घेणार आहोत। आपल्या चकल्या आता झाल्या आहेत। आता आपण ते पेपरवरती काढून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपण सर्व तेल त्याचं निथळून घेणार आहोत।
बघा किती छान चकल्या झाल्या आहेत. आपल्या छान अशा परफेक्ट क्रिस्पी चकल्या तयार झाल्या आहेत. या चकल्या तुम्हाला कशा वाटल्या हे खाली कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच काही पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ पाहत राहण्यासाठी उदरभरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.